तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा करतो। खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा नितीन बुवा आंबरे सह अमोल बुवा दैत यांनी या ठिकाणी केलेला आहे। एकदा खरंच त्यांच्या नाचणाऱ्या मुलांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आशीर्वाद द्यायचे। खूप सुंदर असं नृत्य या ठिकाणी त्यांनी सादर केलेलं आहे। जे चांगलं आहे ते मी चांगलं म्हणणारा आणि मानणारा गायक अमोल दैत बुवा। अमोल बुवा कधीतरी वर्षांना आपल्या एका हातात माईक घेतात आणि भेटला नाही की मग बुवाच्या तोंडाला येतं की बुवा आपला वरडत राहतात। उचलली जीव आणि लावले टाळ्याला अमोल बुवाची गत आहे। आज कार्यक्रम नितीन आंबरे बुवांचा आहे, त्यामुळे अमोल बुवा मी असं काही बोलत नाही, परंतु ज्या पद्धतीने बुवा या ठिकाणी बोललेले आहेत थोडक्याच वेळा 15 मिनिटात त्यांनी मला कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे। त्यांना देखील हॉल या ठिकाणी खाली करायचा आहे। बुवांनी मला सांगितलेलं आहे आंबरे बुवांनी की गाण्याचा चाली निवडा लोकसंख्येप्रमाणे आणि स्वतः करणं पाषाण आहे बुवा। माझी चाल देताना बुवा गडबडले, परंतु स्वतःची चाल बुवाने जी लिहून आणली तिथे बुवांना खालून सांगायला लागलं, तिथे बँजवाल्यांना बुवांना सूर द्यावे लागले, तेव्हा बुवांची पुढे गवळ्यांची चाल लाईनीवर आली। हा बुवा गाणारे एक आहे बुवा, ऐकणारे लाख आहे। तुम्ही ज्ञान मला शिकवू नका बुवा, तुमची आता सुरुवात आहे। माझी 11 वर्ष मी बुवा इंडियाची टीम आहे ना 11 खेळाडूंची, तशी मी गाजवले माझे 11 वर्ष बुवा। तू काय मला सांगतोस कालचा बरोबर? हा मला सांगतो बुवा। आणि म्हणून की शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला चपलांचा हार आहे। 4 वर्ष झाली एक साथी सोडतो यांच्यावर, अजून एक बाजू सोडवू नाही शकले। आज त्यांचे गुरु सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीतील बुवांनी माझी एक बाजू नाही सोडवली। आणि म्हणून काय म्हणतोय, शहाण्याला शब्दांचा मार अमोल बुवा तर तुझ्यासारख्या मूर्खाला चपलांचा हार आहे। आणि एखाद्या गाढवाला कितीही सजवलं तरी त्याच्या पाठीवर दुनियेचा भार आहे। तू तुला सर्व शक्तीची नार आहे। तुमच्या दोघांच्या वयाची बेरीज जरी केला का बुवा तरी माझं एकावर गाण्याचं उत्तर तुम्हाला भेटणार नाही। हा यांचा लिहिणारा एक आहे, यांचा गाणारा एक आहे, यांना सांगणारा एक आहे, यांना कपडे घालणारा एक आहे। आता मी बोलायला लागलो तर बुवा कपडे उतरवीन एवढा बोलतो मी, परंतु 15 मिनिटच आहे। म्हणून काय म्हणतोय की तू तुला तर मी शांतीची नार आहे। अरे तू सुरा तर मी धारदार तलवार आहे। मंडळी इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे, की इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे। आणि माझ्या वागड्यात गेलाय हा बुवा आणि दैत बुवा। आता दुसऱ्या बारी हे दोघंच नक्कीच ठार आहे। अमोल बुवा पण थोडंच काही बोलून गेले। अमोल बुवा गेले की नाही मला माहित नाही, पण आहे ना हाय मला जरूर आहे बुवा। हा की मला ज्ञान शिकवायला अमोल बुवा तेवढं तुझं वय नाही। आता लाल होईल बुवा, पण मी मार्मिकामध्ये भांडणारा शाहीर म्हणून मी टिकलो तुमच्या हवेच्या लाटेने असं बसणार मी बुवा नाही लक्षात ठेव बुवा। हा म्हणून की मला ज्ञान शिकवायला अमोल बुवा तुझं तेवढं वय नाही। आणि माझ्या गाण्याचं स्पष्टीकरण द्यायला अरे मला कोणाची भीतीने कोणाचं भय नाही। पाठी मागून एखाद्याची बुराई करायची झाला मला अशी घाणेली सवय नाही। की पाठी मागून एखाद्याची बुराई करायची अमोल बुवा मला अशी घाणेली सवय नाही। आणि तू बोलशील ते सगळंच ऐकून घ्यायला हे बुवा, अरे तू बोलशील ते सगळंच ऐकून घ्यायला मी काय तुझ्या बापाचा मानलेला जावई नाही।
भले भले गेलो रे बुवा हा चला फिरवा थोडक्यात गाणी वेगळ्या सर्वांनी सांगितलं आणि म्हणून या ठिकाणी अरे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय काय म्हणतोय वाल्याने सुगल्याचा विषय आहे अरे गावागावात चर्चाई रंगली बघा बाजीरावाची अहो गावागावात चर्चाई रंगली बघा या बाजीरावाची लावली वाट ही नावाची अहो लावली वाट ही नावाची बायको यानं लुबडली भावाची लावली वाट ही नावाची बायको यानं ठोकली भावाची अरे पपी दे पपी दे पपी दे पपी दे पारूला तुम्ही म्हणा पारूला अरे पपी दे पपी दे पपी दे पपी दे पारूला या प्रेम वेडीला घेतो घेतो मी कोकणचं गाणं थोडक्यात घेतो शेवटचा घेतो त्यांनी विनंती केली की कोकणचं गाणं झालं पाहिजे आणि म्हणून अरे घामान घामान गडी हा भिजला घामान अहो घामान घामान गडी हा भिजला घामान कोकण रेल्वेचं भैयान याचं दाबलं सामान कोकण रेल्वेचं भैयान याचं दाबलं सामान कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई तुझीच भेटीसाठी गोवारे जीव मला धडमळतई अरे माझ्या नादाला लागू नको आमरे बुवा अरे माझ्या नादाला लागू नको भल्या भल्या ना केलंय गार माझ्या नादाला लागू नको भल्या भल्या ना केलंय गार झटकत पाडीन धरणीवर मी तुलाही करीन ठार झटकत पाडीन धरणीवर मी तुलाही करीन ठार झटकत पाडीन धरणीवर मी तुलाही करीन ठार
माझ्या नावाला लागू नको, माझ्या नावाला लागू नको, माझ्या मनाला केलंय घाण, माझ्या नावाला लागू नको, माझ्या मनाला केलंय घाण. धरतीत वाढी धरतीवरती तुझा विधान, धरतीत वाढी धरतीवरती तुझा विधान, धरतीत वाढी धरतीवरती तुझा विधान, धरतीत वाढी धरतीवरती तुझा विधान. अटीतटीच्या सामन्यात तुझा करीन मी खुळखुळा, अरे अटीतटीच्या सामन्यात तुझा करीन मी खुळखुळा. माझे बुवा मी शक्तीवाला, माझे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढे झुकेगा नाही रसाला. माझे बुवा मी शक्तीवाला, तुझ्या पुढे झुकेगा नाही रसाला. या ठिकाणी त्यांची इच्छा आहे साहेबांची कोकणचं गाणं झालं पाहिजे. वेळ फार झालेला आहे, मनोरंजन करण्याची ताकद आहे, परंतु आपल्याला देखील वेळेचं बंधन आहे. त्यामुळे मी सर्व रसिकांचा माझ्या प्रेक्षक सर्वांची माफी मागतो. त्यांना देखील 15 मिनिटं द्यायचे आणि ज्यांनी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांच्या शब्दाला जर आपण जागलो नाही तर आपण कुठल्या लायकीचे कलाकार आहोत, बरोबर की नाही. आणि म्हणून साहेबांची फरमाईश आहे, म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एका आठवड्यात ज्याला 1,27,000 व्ह्यूज गेले ते आपल्या सर्वांचं गाणं माझं कोकण जगात भारी. मी जिथे जिथे जातो तिथे मला लोकांची फरमाईश आहे, परंतु एक खरी गोष्ट सांगतो, या गाण्याला ज्यांनी संगीत दिले, मी लिहिण्याचं काम केलं, मी गायनाचं काम केलं, परंतु खरं संगीतबद्ध ज्याने गाणे केले ना तो आपण गाणेसकडे जोरदार गाणं त्याच्यासाठी वाजवा. आज जिथे पण मी जातोय माझ्या गाण्याची वावा होते, परंतु त्याचे फार मोठे उपकार आहेत. जेव्हा पण मी बाईक काकाच्या स्टुडिओला गेलो, बाईक काकाने मला सांगितलं फक्त तू गायची ताकद ठेव, मेहनत घ्यायची ताकद आम्ही दोघं ठेवू. बाईक काकांचे नावाचं मी खरं त्याला मानाचा मुजरा करतो आणि म्हणून साहेबांची इच्छा म्हणून चला आज त्या गाण्याला 12 लाख व्ह्यूज आहेत, 1.2 बिलियन आहेत. आणि म्हणून स्वर्गहूनही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. स्वर्गहूनही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी. जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी. एकदा पहावी रत्नागिरी, माझं कोकण जगात भारी. एकदा पहावी रत्नागिरी, माझं कोकण जगात भारी. या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपले लोकप्रिय असं मंडळ कुर्मी समाजवर्धक संघ मुंबई शाखा विरार सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व माय माऊलींचे आणि